नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊज ड्राफ्टिंग जे आहे ते कटिंग करून दाखवणार आहे पहा। आणि ब्लाऊज पीससुद्धा आपण यावरून कटिंग करणार आहे। फ्रंट बोट आहे आणि बॅकसुद्धा बोटनेकच आहे। तर या पद्धतीने तुम्हाला कसं कटिंग करायचं आहे, कोणते फॉर्म्युले वापरायचे आहेत, शोल्डर मुंडा किती घ्यायचा आणि लुजिंग वगैरे किती घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला अगदी सविस्तर असे समजावून सांगेन। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बॅक पार्ट कटिंग करायचं आहे आणि या इथे मी प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करणार आहे। तर पहा, इथे मी मापे लिहून घेतलेली आहेत। उंची आहे 14.5 इंच आणि चेस्ट 34 आहे, कंबर 29 आहे आणि आर्महोल राऊंड जो आहे तो 8.25 इंच आहे। ठीक आहे, ही जी 3 मापे आहेत यानुसार मी तुम्हाला कटिंग दाखवते। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला उंची घ्यायची आहे। तर अगदी सावकाश आणि सविस्तर असं समजावून सांगेन। व्हिडिओ थोडा मोठा होईल तरी स्किप करू नका, पूर्ण मी तुम्हाला इथे टिप्स सांगणार आहे जेणेकरून ब्लाऊज तुमचा परफेक्ट बसेल। उंची प्लस 1 इंच आपण बॅक पार्टमध्ये करत असतो। तर पहा, इथे 14.5 प्लस 1 इंच, इथे मी उंची दिलेलीच आहे तुम्हाला, 14.5 इंच उंची आहे। तर इथे मी 15.5 इंचावरती पॉईंट दिलेला आहे। शोल्डर आहे 14 इंच। ठीक आहे, तर इथे मी असं 7 इंच घेतलेलं आहे। अजून एकदा मी असंच 7 इंचावरती पॉईंट देणार आहे। तर लिहून ठेवायला जर लक्षात राहत नसेल तर शोल्डर मी 7 घेतलेला आहे आणि मुंडा जो आहे तो आपण 7 इंच घेणार आहे। परंतु पाहायचा आहे आपल्याला आर्महोल जो घेर आहे, मुंडा घेर जो आहे तो चेक करायचा आहे आणि मग नंतर आपला फिक्स मुंडा किती आहे ते आपण नंतर पाहू। तर शोल्डर इथं मी घेतलं 7 इंच। अजून एकदा मी असंच 7 इंचावरती पॉईंट दिलेला आहे आणि मुंडा घेणार आहे मी 7 इंच। पहा, इथे सुद्धा मी मुंडा 7 इंच एक लाईन ओढून घेते। या पद्धतीने। ठीक आहे, आता आपल्याला मुंड्याला आकार कसा द्यायचा आहे हे पाहायचं आहे। तर चेस्ट किती आहे, 34 इंच आहे। चेस्ट किती आहे, 34, त्याचा चौथा भाग किती होतो, 8.5। ठीक आहे, इथे मी 8.5 इंचावरती पॉईंट दिला, त्याच्या पुढे अर्धा इंच लूजिंग। पहा, अर्धा इंच इथे मी लूजिंग दिलं म्हणजे किती झालं पहा, 9 इंच झालं, प्लस अर्धा इंच आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन। हे आपलं 1.5 इंच मार्जिन आहे। इथे 29 कंबर आहे पहा। तर इथे मी त्याचा चौथा भाग घेते 7.25 इंच, त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी किती झाले, 8.25 इंच आणि पुढे 1.5 इंच मार्जिन। या पद्धतीने हे पॉइंट आपल्याला घ्यायचे आहेत। आता मुंड्याला आकार कसे द्यायचे हे पहा। इथून घेणार आहे मी 1.25 इंच, इथे लिहून देते मी पहा, या साईडला असं 0.75 मी या इथे घेतलेला आहे। इथे अर्धा इंच आपल्याला मुंडा डाऊन करायचा आहे पहा इकडे, आणि किती राहिलं 6.5, याचा असा सेंटर करून घ्यायचा। इथे मी असा सेंटर करून घेतला, लक्षात घ्या, इथे मी असा सेंटर करून घेतलाय। तुम्ही इथं हाताने आकार देऊ शकता किंवा असा कर्वचा वापर करा। सेट करायचा आहे आधी व्यवस्थित पहा, या पद्धतीने। जर सेट होत नसेल तर पहा, हे आकार अगदी परफेक्ट असे आले पाहिजेत, जास्तही। पहा, या पद्धतीने मी हा आकार असा दिलेला आहे आणि इथं डाऊन करायचं या पद्धतीने। हे मी किती घेतलेलं आहे, 1.25 इंच घेतलंय। आता इथे 1.25 इंच घेतलं, एक तिरकी लाईन ओढून घेतली पहा। आता इथे जास्त फरक नाही पडला पाहिजे, या
मापानेच आपल्याला इथं रेष ओढायची आहे. खूप जास्त ही तिरकी अशी आतमध्ये ओढू नका. आणि हा पॉईंट आता आपल्याला या पद्धतीने जोडायचा आहे. म्हणजे मुंड्याला आकार जो आहे तो अगदी गोल असा आला पाहिजे. एकदम परफेक्ट असा आहे. इथं मी पाठीमागचा आकार दिलेला आहे. आता मला मुंडा घेर मोजायचा आहे. किती पाहिजे? 8.25 इंच. तर इथून मी हा मुंडा घेर मोजून घेते. पहा, तर 8 इंच येतोय. तर हा जो मुंडा आहे मी ब्लाऊजवरून मोजलाय, त्यामुळे आपण इथे शिलाई मार्जिन नेहमी सोडतो त्या पद्धतीने शिलाई मार्जिन सोडून मुंडा घेर मोजून घेऊया. हा आपला शोल्डर स्लोप होणार आहे. परत इथं अर्धा इंच मार्जिन येणार आहे. पहा, आणि आता हा मुंडा आपला कमी पडणार आहे. लक्षात घ्या, हा मुंडा हे आपण इकडे तिरकं शोल्डरकडे डाऊन करतो, ते अर्धा इंच शोल्डर डाऊन करून मग इथे अर्धा इंच आपलं शोल्डर पट्टी जोडण्यासाठी जाणार आहे. आणि मग आपण इथं मुंडा मोजायचा आहे. तर हमखास हा मुंडा कमीच भरेल, परंतु पाहू अजून एकदा मोजून. पहा, 8 इंच आलेला आहे. तर अजून आपल्याला 1/2 इंच मुंडा कमी पडतोय. तर मी काय करणार आहे, पहा, हा सेट आपण असा केलता, तो थोडा अजून या पद्धतीने सेट करून घेतला. थोडा एक 1/2 इंच मी अजून डाऊन करून घेतला. पहा, म्हणजे आपला मुंडा किती येणार आहे? पहा, इथे 7.25 इंच येणार आहे. ठीक आहे. म्हणजे ही रेष आता आपण जर वाढवलं तर इथं आपण अशी ही रेष वाढवणार. आधी तुम्हाला मी करूनच दाखवते, परत जंबलिंग नको. 7.25 इंच कसा मुंडा आला. आता आपण हा 7 इंच घेतलाय, तरी आपल्याला 1/2 इंच कमी पडत आहे. म्हणजे आपल्याला उंची वाढवायची आहे. तर इथे मी अजून ही अशी उंची वाढवली. परत हा मी आकार इथून, पहा, हा पॉईंट इथेच येणार आहे. सेम मी मोजला की पहा बरोबर 1/2 इंच आलं की नाही. मग हा पॉईंट आपण परत खाली घेऊन इथे जसं डाऊन करतो त्याप्रमाणे हा डाऊन केला. म्हणजे 7.2 इथे आता आपण मुंडा घेतलेला आहे. तर हा मोजून पाहूया. थोडासा जास्त आला तरी चालेल, परंतु कमी नकोय. पहा, आपल्याला मुंडा पहा 8.25 इंच इथं येत आहे. थोडा 1 पॉईंट कमीच पडतोय अजून. अशा पद्धतीनं मुंडा आपल्याला कमी करायचा, जास्त करायचा असतो. पहा, प्रत्येकाचाच मुंडा एक येईल असं नाही. तुम्हाला इथं समजेल का नाही माहिती नाही. पहा, हे मी डाऊन करू म्हणून मी तुम्हाला आधीच या पद्धतीने हे आपण शोल्डर डाऊन करतो आणि मग हे आपलं शिलाई मार्जिन. म्हणजे कन्फ्युजन कुठेही व्हायला नको यासाठी. पहा, पहा, आता बरोबर परफेक्ट आपला हा 8.25 इंच भरला. 1 पॉईंट कमी पडत होता म्हणून मी परत आणखीन थोडा असा जास्त करून घेतलाय. पहा, इथे 7.5ला 1 पॉईंट कमी आहे, तर मी 7.5 असं धरलेलं आहे. तर हे पाठीमागील मुंड्याचा आकार आहे. ठीक आहे. आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट आपले सेम कटिंग का होणार आहेत? म्हणजे 9 इंचावरती चेस्ट आणि हे 1.5 इंच मार्जिन सेम का कटिंग होणार आहे? कारण फ्रंट पण आपला बोटच आहे, त्यामुळे बाकी यामध्ये बदल करायची तुम्हाला काही गरज नाही. फक्त उंचीमध्ये आपल्याला फ्रंट पार्ट वाढवायचे. इथे पहा, शोल्डर पट्टी मला 2.5 इंच हवी आहे, तर मी 1/2 इंच यामध्ये प्लस केलं. लक्षात घ्या, शोल्डर पट्टी 2.5 इंच हवी, 1/2 इंच प्लस केल्या 3.25 इंच झाले. आणि 3.25 इंच या इथे आपली गळ्याची रुंदी भरती. आता
पाठीमागच्या गळ्यासाठी ड्रॉ करूया. 3.5 इंच गळा आहे पाठीमागचा, तर 4 इंच इथं घेतलं आणि जी वरती रुंदी आहे किती आहे, 3.25 इंच आहे. तर इथून सुद्धा मी 3.25 इंचच घेणार आहे. अगदी सावकाश, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आता हे इकडे या पद्धतीने इथपर्यंत आणायचं. आता मी गळ्याला आकार देऊन घेणार आहे. या पद्धतीने मी गळ्याला आकार दिला. इथे मला दुसरा गळा तयार करायचा आहे. इथून मी घेते 1 इंच. कंबरपट्टी मागं जी शिल्लक आहे ती आहे 4 इंचाची. तर आपण इथं 3.5 इंचच तयार करून घेऊ. ती पट्टी जास्त वाटते मला म्हणून. आणि हा आकार जो आहे फक्त या पद्धतीने देऊन घ्यायचा. पहा, या पद्धतीने हा आपण बोटनेक जो आहे तो तयार करणार आहे. तर हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे. तर हे आता आपण कटिंग करून घेऊया. हे डाऊन नंतर आपण करून घेऊ. पहा, सोडूनच घेते. हा गळा मी तसाच ठेवणार आहे. आता या इथे पहा, आपण फ्रंट पार्ट कटिंग करत आहोत. तर फ्रंट पार्टसाठी मी आपली उंची किती होती 14.5 प्लस 1 इंच, आपण 15.5 इंच बॅक पार्ट कटिंग केला. त्यामध्ये अजून आपण 1 इंच प्लस केलं, म्हणजे 16.5 इंचावरती मी इथं फ्रंट पार्टच्या उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता पहा, आपण शोल्डर घेतलेलं, इथं आपण बॅक पार्टवरती लिहूनच ठेवलेलं आहे. पहा, शोल्डर आपण 7 इंच घेतलेलं आहे. तर सेम त्याच पद्धतीने इथे परत शोल्डर घ्यायचं. तर सर्वात पहिल्यांदा हुक पट्टीसाठी आपण मार्किंग करून घेऊया. एक 1/2 इंच मार्जिन आपण इथं हुकलूक पट्टीसाठी घेतलेलं आहे. आता याच्या पुढे आपण शोल्डरचं मार्किंग करून घेऊ. 7 इंच. अजून एकदा असंच 7 इंचावरती पॉईंट दिला. परत मुंडा आपण घेतलेला आहे 7.5 इंच. एक अशी लाईन ओढून घेतली. परत अजून एकदा या पद्धतीने छाती 8.5 प्लस अर्धा 9 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. कमरेचं आपण परत मार्किंग करून घेऊ. पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथून घेतलेला आहे मी आतमध्ये 0.75. एक तिरकी लाईन अशी ओढून घेते. पहा, या पद्धतीने. आणि इथून घेणार आहे मी 1/2 इंच 0.75. पहा, आकार खूप असा आतमध्ये आहे. तर आपण या पद्धतीने आकार देऊन घेऊ. तर हा मी पुढच्या मुंड्याला आकार दिलेला आहे. शोल्डर पट्टी आपली 2.5 इंच होती, त्यामध्ये आपण 1/2 इंच प्लस केले. तर सेमच आपली गळा रुंदी येणार आहे 3.25 इंच. पुढचा गळा मी घेणार आहे 4 इंचाचा. तर 4.5 इंचावरती असा पॉईंट दिला. परत मी असं 3.25 इंच घेतलेलं आहे. पहा,
गळ्याला आकार देऊन घेतला या पद्धतीने. शोल्डर डाऊन करायचं अर्धा इंच. शोल्डर म्हणजे इथे या इकडे मुंड्याकडे शोल्डर डाऊन करायचं आहे आपल्याला. तर हा फ्रंट पार्ट आपला पहा अशा पद्धतीने असणार आहे. तर इथे चेस्ट 8.5 प्लस अर्धा 9 इंच, हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. टक्स पॉइंट घेऊया. इथे फुल चेस्ट आहे 36, तर त्याचा चौथा भाग होतो 9, त्यामध्ये मी 1 इंच प्लस केलं, 10 इंच झाले. पहा तुम्ही इथून सुद्धा असं 10 इंच थोडंसं सेंटर करून असं 10 इंचावरती पॉईंट द्या, थोडंसं खाली येईल. म्हणजे एक लाईन ओढून घेतली. तिरकी जाते का? सव्वा 10, इथे 10.15. अशा पद्धतीने ही आपण टक्स पॉइंटची लाईन काढली. इथे आता आपल्याला या चेस्टचा 10वा भाग करायचा आहे. तो किती येतो? 3.5 इंच. म्हणजे 3.5 आणि वरती एक पॉईंट येतो, तर 3.5 इंच घेतला तरी चालेल. पहा इथे या पद्धतीने मी घेतला. इथे जेवढं घेतलंय 3.5 इंच, त्यापेक्षा इथे अर्धा इंच कमी करायचं. ठीक आहे, किंवा आहे असा पॉईंट तुम्ही दिला तरी चालेल. पहा इथे मी या पद्धतीने अर्धा इंच पहा बरोबर कमी करून घेतलं. परत मी ही लाईन ओढून घेणार आहे. इथून घेणार आहे मी 2.5 इंच. या पद्धतीने ही सुद्धा मी लाईन ओढून घेतली. आता आपल्याला टक्स द्यायचा आहे टोटल 2.5 इंचाचा. तर पहा इथून घ्यायचा आहे टक्स. पहा इथे मी असं 2.5 इंचावरती पॉईंट दिला. इथून एक सरळ लाईन ओढून घेणार आहे. एक तिरकी लाईन ओढून घ्यायची. इथल्या इथे अशी तिरकी लाईन ओढली तरी सुद्धा चालेल. आता इथे टक्सची इथे आपल्याला टक्स घ्यायचा, एक लाईन अशी तिरकी ओढून घेतली तरी सुद्धा चालेल. तर इथे पहा मी इथून खाली घेतलेला आहे 5.5. पहा इथे मी 5.5 इंच घेतलं. एक अशी लाईन ओढून घेते. आणि इथे एक लाईन घेते. हा जो कोना आहे यामध्ये एक लाईन ओढून घेते. पहा या पद्धतीने अशी ही लाईन ओढून घ्यायची. थोडा इथे कर्व तो आपोआपच तयार होईल. पहा इथे मी हा आकार असा देऊन घेतलेला आहे. या पद्धतीने परत हा कर्व मी असा ठेवते, किंवा या पद्धतीने ठेवून घ्या. या पद्धतीनेच असा आपला आकार आला पाहिजे. आता इथून अशी सरळ लाईन ओढून घ्यायची, म्हणजे हा आकार आपला या पद्धतीने असा आला पाहिजे. तर हा टक्स इथे कट होऊन निघणार आहे. पहा इथे कर्व आलाय, त्यामुळे इथपर्यंत नाही येणार आहे. हा इथं एवढाच असा कट होऊन निघेल.
हे अंतर मोजायचं आणि इथे हेही अंतर मोजायचं. आता हे सुद्धा अंतर मोजून घेऊ. 6.5 इंच आहे. अर्धा इंच अशा पद्धतीने वरती येऊन तुम्ही आकार दिला तरी चालेल. इथे थोडंसं तुम्हाला अजून कर्व घ्यायचं असेल तर या पद्धतीने घेऊ शकता. पहा, पण आहे हा आकार परफेक्ट आहे. जर तुम्हाला आकार देता येत नसेल तर फ्रेंच कर्व कशा पद्धतीने सेट करायचा याचा व्हिडिओ आहे पहा आपल्या चॅनेलवर. तुम्ही त्या पद्धतीने फ्रेंच कर्व सेट करा. साडेसहा अशा पद्धतीने मी 6.5 घेतलं. इथे 2.5 इंच आहे. इथे कमरेचा चौथा भाग घ्यायचा. परत इथे 2.5 इंच हा जो टक्स घेतला तो, आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. आता हे आपल्याला असं तिरकं जोडून घ्यायचंय. हे जोडून घेण्याआधी पहा, हे जोडून घेण्याआधी आता हे मी जोडलं, परंतु हा टक्स आपल्याला इथे मॅनेज करायचा आहे. तर इथे हे अंतर आपल्याला वाढवून घ्यायचं असतं. पहा, तर इथे पहा व्हिडिओमध्येच बंद झाला, त्यामुळे मी ह्या मधला पार्ट जो आहे तो कट करून काढलाय. आणि इथे पहा हे अर्धा इंच मार्जिन वाढवलेलं आहे. मार्जिन वाढवल्यानंतर हा बॅक पार्ट जो आहे तो इथे आहे असा ठेवून घेतला. पहा, इथे या पद्धतीने पॉइंट द्यायचा. इथे मी पॉइंट दिलेला आहे आणि हे जोडून घ्यायचं आहे. मी हे जोडून घेतलं. आता हे आपण कटिंग करून घेऊया. आता आपण इथे डायरेक्ट मार्जिन वाढवलेलं नाहीये का, पेपरवरती आपल्याला परत ते मार्जिन वाढवायचं. अशा पद्धतीने हा पार्ट आपला तयार झालाय. इथे हा बॅक पार्ट पहा, या पद्धतीने हा गळा जो आहे तो मी डायरेक्ट पेपरवरती ब्लाऊजवरती कटिंग करेन. तर व्हाईट ब्लाऊज आपण कटिंग करणार आहे. पहा, हे आहे अस्तर, हे ब्लाऊज पीस आहे. तर याची पफ स्लीव्ह आपल्याला कटिंग करायची आहे. मी हे पूर्ण कटिंग करून घेते. तर इथे पहा अशा पद्धतीने मी हे पॅटर्न ठेवून फक्त या इथे मार्जिन वाढवून मी हे कटिंग करून घेतलेलं आहे. बॅक पार्ट सुद्धा मी त्याच पद्धतीने कटिंग करून घेतलाय. पहा, इथे मी परत गळ्याचं ड्राफ्टिंग जे आहे ते नंतर करून घेणार आहे. पहा, अशा पद्धतीने मी इथं हा बॅक पार्ट सुद्धा कटिंग करून घेतलाय. तर हाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.